अधिकच चिघळत असल्याचं दिसून येत आहे. कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशीलवासी आक्रमक. मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा तोंडवळी तळाशील गावामध्ये कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी आंदोलन सुरू केले असून आंदोलनाच्या 9व्या दिवशी तीव्रता अधिकच वाढली. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी मागण्या पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उड्या घेऊन जीवन संपवू असा इशारा देणाऱ्या तळाशीलच्या महिलांनी अखेर आंदोलनाच्या 9व्या दिवशी प्रशासनाची चर्चा फिसकटल्याने सायंकाळी खाडीपात्रात उतरत आंदोलन अधिकच तीव्र केले. यावेळी पाण्यात उतरलेल्या महिलांपैकी 1-2 ज्येष्ठ महिला अत्यवस्थ बनल्याने त्यांना आजरा आणि मालवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. अवैध वाळू उपसाविरोधात तळाशील वासियांनी सुरू केलेल्या आंदोलनात शासनाकडून कारवाईबाबत तळाशील महिलांनी 2 दिवसांची मुदत देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त तळाशील महिलांनी मंगळवारी 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 पासून पाण्यात उतरत आंदोलन सुरू केले. यात 2 महिलांची प्रकृती खालावल्याचे समजते. प्रकृती पाहता या दोन्ही महिलांना ॲम्ब्युलन्स बोलावून पुढे रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी चंद्रलेखा चंद्रकांत सादये वय 56 या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र आजरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर आरोग्य केंद्रात तातडीचे उपचार करून अधिक उपचारासाठी मालवण येथे हलविण्यात आले. खबर मिळताच शिवसेना आजरा विभागीय अध्यक्ष संतोष कोंदे, आजरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, विजय कदम, अभय भोसले, मांगिरीश सांबारी, हर्षद धुरी यांनी प्रथम आरोग्य केंद्रात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आंदोलनस्थळी आंदोलनाची चिघळती परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून कोणतीही आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने महिलांच्या आरोग्याची काळजी अधिकच वाढली. आंदोलनाची तीव्रता पाहता जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी कॉलद्वारे महिला आंदोलकांशी संवाद साधला. या दरम्यान ग्रामस्थ महिला आंदोलकांकडून तृप्ती धोडमिसे यांना घटनास्थळी येण्याची विनंती देखील करण्यात आली होती. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी देखील ग्रामस्थ महिलांकडून करण्यात आली. अखेर पाण्यात उतरलेल्या महिलांनी रात्री उशिरा तात्पुरते आंदोलन स्थगित केले. तात्पुरते आंदोलन स्थगित केले असले तरी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना स्थानिकांमध्ये सध्या व्यक्त होत आहे.
तुम्हाला सांगतो फक्त बोलणं झालं आमचं. हो साहेब, हो असं म्हणताय ना, प्रत्येक व्यक्तीच्या विरुद्ध आता परवा त्या ठिकाणी तुम्ही ऐकला तिथे गेला तक्रार इकडे तत्वर म्हणजे अशा तक्रारी नोंदवल्या ना किरकोळ किरकोळ. आता परवा त्या मला पण सरपंचाचा फोन आला, तुम्ही सेटलमेंट करा नाही तर त्या पोलीस जे आहेत त्यांना आम्ही करू शकत नाही, जाळं साफ करू शकत नाही, पण वाहतूक करत नाही हा ते वापरू शकता. हे फक्त त्या अधिकाऱ्याने आम्हाला लिहून द्यायचं की तुम्ही वाहतूक करत. आता तुम्ही कसं म्हणता ते वाहतूक करायची बंदी असेल तर त्यांनी आम्हाला तसं लिहून द्यावं, या ठिकाणी माशाची टोपली किंवा पिशवीतनं मासे वाहतूक करून. अजून डोळे झाकून घ्या, डोळे उघडले नाहीत अजून. आता तुम्हीच या इकडे आणि काय तो निर्णय द्या आणि तो पण लेखी द्या. हीच मान्य आहे सगळ्यांच्याच महिलांचं हेच मान्य आहे की तुम्ही आम्हाला लेखी द्या. हे आता नाही झालं आहे, याच्या अगोदर पण झालेलं आहे आणि आम्ही आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही येत नव्हता म्हणून आम्ही दिलेलं होतं ना की आम्ही मंगळवारी पाण्यात आमच्या उड्या मारणार म्हणून. त्याप्रमाणे आम्ही आमचा शब्द पूर्ण केलाय. मग आता तुम्ही तुमचा शब्द पूर्ण करा. तुम्ही या इकडे. मॅडम तुम्ही आता नवीन आहात, ह्याच्या अगोदर के मंजू लक्ष्मी ह्या मॅडम होत्या, त्यांनी पण आमच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत, पूर्ण काही निर्णय दिलेले नाहीये. आता जे काही होईल ना, जे काही होईल ना त्याला सामोरं जायची तयारी आहे सगळ्या महिलांची. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. आता आम्ही नाही विचार करणार, आम्ही विचार करून दमलेलो. आता तुम्ही विचार करा आणि निर्णय द्या आम्हाला. आणि
नाही द्यायचं तर एकही महिला बाहेर येणार नाही. इतके ग्रामस्थ जमले, प्रत्येक कुटुंबातला एक एक माणूस इथे आलाय, त्यांची पण लहान मुलं आहेत. तर आता विचार तुम्ही करा. आम्ही करून करून सगळे दमलेत सगळे दमले. आता नाही बाहेर पडणार. लाईट चालू पण हे झालो ना कलेक्टर एक वर्ष नाही झाला बाहेर पडणार. त्यांचं दुसरं पत्र संदर्भित विषयात उद्या पालकमंत्री महोदय आणि स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीसाठी यांना निमंत्रित करा. जे काय प्रतिनिधी पाच ते तयार करा. त्याला किती वेळ लागतो? जरा एक मिनिट. सदर भागातील हा शब्द जरा बघा. मगाशी त्यांच्यानी काय सांगितलं या दोन्ही खाडीतला कालावल खाडी आणि देवबागची खाडी आमका ता नको. एक मिनिट मी काय म्हणतो, SDO मॅडम तुमचे वरिष्ठ आहेत, त्यांच्या त्या आहेत, त्यांना द्यायला सांगा. अरे पण आता बघा वाजले ह्या काय मला स्टाफ आमचे एक ऑफिस टाइम झाल्याच्या नंतर इथं फक्त आता आम्ही आहोत. मॅडम ना ह्या ना आम्हाला मी जाते, मी स्वतः तेच टायपिंग करून सांगतो ना. देण्याचं तुम्ही विचार एक मिनिट थांबा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये करताना नाही, पण तो गेलो staff ही अशी समजा की आपत्कालीन परिस्थिती आहे. तुम्ही कारण देऊ नका. आता कारण देतात नाही तो तुम्ही तुम्ही यांच्याशी बोला आणि पत्र ड्राफ्ट करा. आपण मग बाकी महिलांशी बोलूया. हा नमस्कार बरोबर. आता फोन यांच्याकडे होता तर मॅडमांकडून पत्र येऊन दे की असं उद्याच्या मीटिंगला मॅडम आपल्याकडे उपस्थित करायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं वाळूचा लिलाव होऊ देणार नाही, म्हणजे मान्यता मिळणार नाही याची आम्ही हमी देतो. शेल्टी ते सर्जकोट शेल्टी ते सर्जकोट. हां ते हां पण त्याच्या सकारात्मक भूमिकेचं हे टेंडर लागणार नाही, अनधिकृत वाळूचा होणार नाही असं जिल्हाधिकारी उद्या जिल्हा दाखल करा. नाहीतर त्या करू शकतो. बरोबर ना? ते ड्राफ्ट करून पाठवा. नंबर 23/2022 या केसमध्ये मी 22 मध्ये दिलेल्या अंतिम निर्णयाप्रमाणेच कार्यवाही करण्यासाठी
प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच आपले निवेदनामध्ये अंतर्भूत सर्व बाबींवर आवश्यक ती चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे जालन्यामध्ये उद्या दिनांक 8/4/24 रोजी 11 वाजता सर्व संबंधित विभाग प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीसाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य श्री निलेशजी राणे साहेब देखील उपस्थित राहणार आहेत. तरी सदर बैठकीसाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे. सबक विषयांची प्रकरणे सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रशासनात सहकार्य करावे आणि आपण आपले नियोजित केलेले पाण्यातील आंदोलन स्थगित करावे ही विनंती. माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार आता पत्र तर आपण आलंय. आता ह्या बाबतचा निर्णय आपल्याला उद्या चर्चा घेतल्याशिवाय तरी करता येणे शक्य नाही, बरोबर का? निलेश राणे साहेब पण असणार आहे. तर प्रशासनाच्या जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीने जे पत्रव्यवहार केले त्यानंतर ते आपण निवेदन मागे घ्यावं. आपण उद्या याच्यावरती सकारात्मक होईल चर्चा असे अरे पण आता उद्या केल्याशिवाय तरी निर्णय तोपर्यंत निर्णय नाही आम्ही घेणार. 8 दिवस होतात किती? 8 दिवस बदललो. 8 दिवस आणि एक दिवस हा, एक दिवस बदललो आम्ही. काय नाही. काय होईल तर होईल. आमचा पण तुमच्या जीवाची खेळाचं काही नाही. तुम्ही तुमचं जीव वाचवून आमचा त्याच्यातनं मार्ग काढतो. आता जवळजवळ 9 वाजत नाही. आम्ही काय ह्या थांबाय नको. अध्यक्षांवरती जाऊन राहायचं. हो, नंतर परत येऊन बसायची नाही आम्ही. हे आजच काय तर आमचं आज 8 दिवस आज तुम्ही तळाशी ग्रामस्थ या ठिकाणी सगळे बसतात. महिलांनी आपण तिसऱ्या वेळेला पहिल्या समाजाच्या वतीने भेटे आणि संघटनांच्या वतीने आपण आता आपण पाठीमध्ये उभं होतो. पण तुम्ही आजचा दिवस उद्या 1 वाजेपर्यंत मिटिंग आली नाही झालं. या गोष्ट काय होणार नाही. बोलणारे आपण नाही. तुम्ही काल दिलं ना की आम्ही पाण्यात उडी मारतो. प्रशासनाने दाखवून दिलं पाण्यात उडी मारतो. कोचरेकरांसारखे व्यक्ती तुमचा विनंती करतो. ज्येष्ठ आता त्यांनी शेकडो जेऊलकर सरांपासून कितीतरी आंदोलनं त्यांनी ह्या केली, उभी केली, यशस्वी करून दाखवली. ते सांगतात ना, मग काहीतरी त्यांनी विचार केले. म्हणजे ग्रामस्थांनी
इकडे इकडे असं 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 आणि उद्या थांबवतच नाही आम्ही इकडे येतो फक्त 5 लोक जातील तिथे. आणि तिथून जर आपला समाधानकारक नाही मिळालं ना तर पुन्हा हेच प्रकार आपण एका या केला की जे वाळू तेव्हा काय फरक पडणार आहे हे जर परत येऊन उद्या आता उद्या जर तुम्ही काय म्हणता तुमच्या बरोबर हे तुम्ही एवढे असणार उद्या सकाळी आमचे महिला बाकीचे समाज बांधव सगळे उद्या तुमच्याबरोबर येतील. आज तुम्ही हे जवळजवळ काही लोक त्या ठिकाणी उद्या जर हे पण कळवा सकारात्मक निर्णय झाला नाही तर अख्खा जिल्हा इथे उतरणार हे तुम्ही कळवा. 4 पटीने हे होणार महिला नाही ते येतलेत ऑलरेडी झाला बोलणं. या बघा तुम्ही जरा एकत्र या महिला उद्या त्याचं फायनल ज्या असतात त्या अधिकाऱ्याने गुन्हे दाखल करून 1 वाजता समजताना नाही तर ह्याच्या तुमच्याबरोबर उद्या आम्ही पण आंदोलन इतर जे आपले तो या ठिकाणी उतरतात. एवढ्या लक्षात ठेवा. असा कायदा तुम्ही सगळे एकत्र घोषणाने आणि ठरवा. चला सगळी या तुम्ही एकत्र या. चला रे वाट कधी या तुम्ही या तुम्ही बोल या एकत्र तुम्ही या ठरवा. जावा नाही जावा सगळे पांड्या सगळे ते काय आहे तुमचं पण त्यापेक्षा आम्ही उद्या परवा डबल करणार म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था जर तुम्ही मॅडम याच्यात काय झालंय सर थोडंसं प्रशासन त्यांनी एवढा 2 दिवसापूर्वी त्यांनी आमची महिलांनी आपली हे दिली आपली प्रक्रिया दिलेली आम्ही आमचं म्हणजे हे तसं नाही झालं तर पाण्यात आपल्याकडे महिला पोलीस होत्या किंवा आरोग्य यंत्रणा एवढं चला रे गावातील महिला त्याला कालावली खाडीपात्रामध्ये आंदोलन करत आहेत पाण्यामध्ये भिजून. तर आंदोलन तुम्ही हे का करत आहात? आम्ही गेले 9 दिवस आंदोलन करत होतो आणि कोणीच इकडे येत नव्हता. आज आम्ही अक्षरशः कंटाळून आम्ही 4 तास आता पाण्यात बसलो असो आणि त्या बसलेल्या एका आता कलेक्टर मॅडमनी लेटर पाठवला असा की शेल्टी जेटी ते सर्जकोट बंदर अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा होणार नाहीये म्हणून. त्यामुळे आम्ही आता आपसात चर्चा केली आहे आणि अजून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चर्चेसाठी त्यांनी आम्हाला बोलवलंय. पण तरी पण आम्ही महिलांनी असं घेतलंय की त्या चर्चेत जर काही आम्हाला आमच्या समाधानकारक उत्तर नाही भेटलं तर आम्ही उद्या 1 वाजेपर्यंत वाट बघून 1 वाजे आम्ही परत नदीत आंदोलन असंच हे करणार नाही. आमचं आंदोलन आम्ही मागे घेतलं नाहीये. आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहेत पण आम्ही पाण्यातून त्यांच्या पत्राचं शब्दाखातीर आम्ही पाण्यातून आता बाहेर येतोय उद्या चर्चेसाठी आणि आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार. फक्त उद्या 1 वाजेपर्यंतच आम्ही त्यांना वेळ देतोय. तळाशील एकजुटीचा विजय असो. बघण्याची नाही गाडी गाडी कोणती नाही
टाळी वाजवा जरा. महिला एकजुटीचा तहसीलमध्ये जो काही गेले 9 दिवस, आजचा 9वा दिवस आहे आंदोलनाचा. त्यांनी एक वाळू उपसासाठी आंदोलन सुरू केलं होतं. आजच्या 9व्या दिवशी आज प्रत्यक्ष आपण मालवण नायब तहसीलदार म्हणून या ठिकाणी आलेला आहात. आज संध्याकाळपासून तुम्ही इथे पाहणी करतात, ग्रामस्थांशी चर्चा वगैरे केली आणि आता जे महिलांनी जे उपोषण पाण्यात राहून उपोषण जे केलं होतं ते तुर्तास त्यांनी मागे घेतलेलं आहे. एकंदरीत आपण काय सांगा? ग्रामस्थांची मागणी जी आहे, जी खाडीपात्रातील वाळूच्या संदर्भात, तर ती उद्या ह्या गोष्टीसाठी आपण जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून समक्ष आपण त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या विषयाच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत आपण ह्या ग्रामस्थांना तिथं चर्चा करण्यासंदर्भात किंवा अजूनही त्यांचे काही मागण्या असतील किंवा निवेदन असतील तर त्याच्या अनुषंगाने ह्या बाबतीत माझी जिल्हाधिकारी महोदय यांनी बैठक आयोजित केलेली आहे. सदर बैठकीमध्ये विशिष्ट करून बंदर निरीक्षक, पोलीस निरीक्षक म्हणजे ह्या विभागाशी संबंधित जे अनुषंगाने सदर बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची चर्चा होऊन मग त्यांच्याकडून योग्य तो निर्णय घेतला जाईलच. परंतु या वाळू उपसाच्या अनुषंगाने तहसीलदार मालवण यांच्या मार्फत गौण खनिजचं पथक आपण स्थिर पथक इथं स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत वाळू उत्खनन होऊ नये याबाबतची दक्षता घेतली जाते तुर्तास.